फोनवर आमंत्रित करतो। अर्थातच ज्येष्ठ समालोचक तब्बल 34 वर्ष क्रिकेटमध्ये ज्यांनी समालोचन केले अर्थातच सदानंद अडगमो सर यांना वेलकम। तर पहिल्या चेंडू तडाखा हाणतोय आणि षटकार दणदणीत खणखणीत असा षटकार आणि षटकाराने प्रतिस्पर्धी संघाच्या छातीमध्ये धडकी भरवतोय आणि सांगतो यस आय एम रेडी टू ऍक्सेप्ट युअर चॅलेंज। साईराज सारख्या कसलेल्या नामांकित गोलंदाजाला व्यावसायिक क्रिकेटमध्ये स्थिरावलेल्या आणि नाऱ्या संघाचं बलस्थान असलेल्या खेळाडू वर्मी घाव घातलाय। जबरदस्त टोलेबाजी। पुढचा चेंडू यावेळेला मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांचा हात वर येते आणि अथर्वने मारलेला षटकारानंतर ज्या प्रकारचा त्यांनी फटका मारलाय मी स्तंभित होतोय। विचारचक्र आपण अजून एकदा याचे अजून एक गिफ्ट टॅम्पर बाकी जे द्यायचं राहिले ते पोहोचलेले आहेत। स्वतः मशहूर पोलीस स्टेशन कुडूच्या समोर फेमस मात्र पान शॉप म्हणजेच भाभे पान शॉप म्हणण्याची ओळख आहे। इम्रान भाभे यांच्याकडनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला 12 गोड पान या ठिकाणी दिली जाणार आहेत। इम्रान भाभे वेलकम। इम्रान भाभे यांचा दावा आहे की मेरा पान खाओ और खून साफ करो। माननीय दशरथजी पाटील साहेब भावी आमदार भिवंडी विधानसभा ग्रामीणचे शिवसेना नेते यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी इम्रान भाभे शोएब भाभे नवीन फलंदाज येतो सुदर्शन पान बॉक्स या ठिकाणी 12 पान गोड पान या ठिकाणी दिली जात आहेत। फेमस कुडूस पान शॉप इम्रान भाभे यांच्याकडनं पान बॉक्स या ठिकाणी 12 पान देताना भावी आमदार भिवंडी विधानसभा ग्रामीणचे दशरथजी पाटील गुरुजी। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। पॉइंटच्या दिशेने चेंडू उडवला जातो, 1 रन पडून काढली जाते। एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 1 बाद 7। खरं तर पानाची खरंच शोएबजी आम्हाला आहे, कारण बोलतोय आम्ही घशावर परिणाम आमच्या होतो। हा के नारे आपला एक अतिरिक्त जादा खेळाडू आमच्या समालोचन कक्षाकडे पाठवला नाही ना। 1 मिनिट पंच अतिरिक्त खेळाडू आलेला नाहीये। दाखवा कुठे के लावा पेनल्टी मग यांना। पाठवा ना गाडी, पाठवा ना त्याला आणायला, कारण गाडी पाठवली असती ना आम्ही तुला आणायला, तर मी स्वतः आलो असतो तुला खांद्यावर उचलून आणला असता। पुढचा चेंडू उचलून फेकलाय पुन्हा एकदा आणि सरळ सीमा रेषेच्या समोर दुसरा गडी बाद होतोय। संगती बाद होतोय, दुसरा गडी बस नाही तर खुर्चीवर। कुठला नाऱ्याचा आहे ना, सगळे खेळाडू बरोबर ओळखतो कोणाचा पुऱ्या नाऱ्याचा बोलेल ना, नाऱ्यातला कोणाचा बोलेल। पापा भाभे यांच्याकडनं रजा यांच्याकरिता 100 रुपये या कॅश साठी। बघा रजा यांचे किती फॅन फॉलोअर वाढलेले आहेत। नवीन फलंदाज येतो विराज। प्रथम फलंदाजी करताना सापरोंडा संघ डावाची सुरुवात तर दिमागदार, पहिल्या चेंडू तडाखा आणला होता अथर्वने, पण त्यानंतर मात्र पुन्हा एकदा साईराजने मात्र षटकार मारल्यानंतर पुरेपूर वचपा घेतलेला आहे, सूड घेतलेला आहे। षटकार मारल्यानंतर साईराजच्या भावना दुखावल्या, सैराचा इगो दुखावला आणि मग मात्र त्याने ठरवली की सव्याच दाम दुपटीचा मी वसूल करतोय। षटकारला पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट। यावेळेला पुन्हा एकदा अप्रतिम असा चेंडू पाहायला मिळतोय, पंचांचा कुठला इशारा येत नाहीये। निर्धाव चेंडू, पंचांचा इशारा बऱ्याच वेळानंतर हात समांतर धाव अवांतर। धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वर, 2 बाद 8। पुन्हा एकदा साईराज कटीब राईट आर्म ऑफ द विकेट पंचांच्या डावीकडनं। यावेळेला मात्र ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू पडतोय, फलंदाजाला गर्भगणित करतोय, लहराती हुई बलखाती हुई, फलंदाजाला वाकुल्या दाखवणारा, टायटाट करणारा, बाय बाय करणारा चेंडू। पुढचा चेंडू 1 रन चोरटी धाव पळून काढली जाते। एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली 9 वर आणि पॉवर प्लेचा पॉवर पॅक षटक संपतंय। आहे का आणखीन एक?
हा, एक चेंडू बाकी आहे. मगाचा शेवटचा दिला ना वाईड. हा एक बाकी आहे. 1 टू गो. बघा पहिला षटकार, दुसरा विकेट, तिसरा 1 रन, चौथा विकेट, पाचवा वाईड. आणि आता एक काढली ना धाव. नाही नाही आता काढली ना पुन्हा एक धाव. हा नाही नाही आता परत टाकला ना एक बॉल. 6. ओके. देख ना धापाव एक. नाही बरोबर आहे. वाईट नंतर 2 टाकले. 2 कुठे एकच टाकला ना. मग वाईट नंतर 1, मग 4 वाईट पर्यंत 4 चालते ना. तो वाईट आहे ना, यो वाईट आहे ना. जय भीम बोल ना. जय भीम बोलायला असते का बोलतो. आता जय भीम तर जोरात बोलायला लागे. इलेक्शन आलाय ते उलट. हा हा तर त्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 बाद 10. आता नवीन षटक टाकण्यासाठी नवीन गोलंदाज कोण येतोय. रवी. चांगली पॉवर पॅक गोलंदाजी आपल्याला साईराज खतीब यांच्याकडनं पाहायला मिळालेली आहे. गले में खराश रहेगा तो शोएब बाबे का पान खाइए. खून साफ करना है, रक्त शुद्ध करायचंय, शोएब बाबेचं पान खा आणि रक्त शुद्ध करा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणि चेंडू मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, पंचांचा बोट आकाशाकडे आणि तिसरा गडी बाद होतोय. यष्टीरक्षक कोण आहे. सौराब. रोशन येतोय. विराज बाद होतोय. आता त्याच्यानंतर येतो रोशन. डावाची सुसाट सुरुवात करणाऱ्या षटकार मारल्यानंतर अनेक प्रेक्षकांना वाटलं होतं की षटकार चौकाराचा पाऊस पडेल, परंतु त्यानंतर मात्र या प्रकारची मोर्चेबंदी, नाकाबंदी केलेली आहे. मुसके आवडलेले आहेत आणि 3 गडी बाद केले. धावा रोखून धरलेल्या आहेत. एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतो सापरोंडा संघाला. पुन्हा एकदा रवी या षटकातला पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उलटाच पद्धतीचा ऑनराईचा जोरकस फटका पाहायला मिळतो. चेंडू वेगाने येतोय आणि चेंडूला चांगल्या रीतीने अडवलं जातं. 1 रन पण काढले ते, दुसरी धाव करून काढले ते, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 3 बाद 12. शोएब बाबे यांचं पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जे पान आहे ते प्रसिद्ध आहे. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो सुरेख चेंडू खाली राहतोय. फलंदाजाला गर्भगळीत करतोय, गोंधळात टाकतोय. 3 चेंडू चांगला कमबॅक करतोय रवी. चांगला धाव प्रकारे धावसंख्या रोखून धरतोय. फलंदाजाला कुठल्या प्रकारची आझादी देत नाही, कुठल्या प्रकारचं स्वातंत्र्य देत नाही. त्याच्या पायामध्ये भेड्या अडकवतोय आणि त्याला अगदी उभा ठेवतोय. पुढचा चेंडू यावेळेला मात्र ऑनरॉयचा जोरकस फटका पाहायला मिळतो. 1 रन पण काढले ते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला तर अंगलटी. एका धावेने धावसंख्या जाऊन बोलली ती 13 वर. 3-13. यापुढील सामना एफडीसी कुडूस विरुद्ध आराध्या स्पोर्ट आलमान. आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे, उपस्थित दर्शवायची आहे. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या उजवीकडनं पॉइंटच्या दिशेने चेंडू मारला जातो आणि धावबाद करण्याची नामी संधी, परंतु यावेळेला चेंडू पीक अचूक करता आली नाही आहे आणि फलंदाजाला पुन्हा एकदा आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित देण्यासाठी पुरेशी संधी मिळाली. निर्धाव चेंडू. सुदर्शन एक जुना जाणता खेळाडू दिवंगत हेमंत भुईर यांचा खास मर्जीतला खास विश्वासू त्यांचा उजवा हात होता. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॅकफुटला जाताना स्क्वेअर लेग. पंतांच्या बाजूने चेंडूला कणकणी शॉर्ट आर्म पुलचा तडाखा आणला जातोय. चौकाराने धावसंख्या जाऊन बोलली ती बरोबर 17.
तर आपण पाहताय डिंग डॉंग वडोली क्रिकेट क्लब आयोजित टेनिस क्रिकेटचा तर आपण या महासंग्राम. ठिकाणी स्वागत आणि सन्मानाकडे जात आहोत. वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले व्यक्तिमत्व दशरथजी पाटील साहेब, दशरथ गुरुजी यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर डिंगडॉंग वडोली क्रिकेट क्लबचे आयोजक अगदस भुबेरे फरमान भुरे यांच्या शुभ हस्ते होते. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. भावी आमदार भावी आमदार भावी आमदार भिवंडी ग्रामीण विधानसभेचे भावी आमदार, एक सुशिक्षित व्यक्तिमत्व, कामाचा हातखंडा असलेले व्यक्तिमत्व, शिवसेनेचे नेते, भावी आमदार, भिवंडी ग्रामीण विधानसभेचे भावी आमदार दशरथ पाटील सरांचा सन्मान वडोली या ठिकाणी डिंगडॉंग क्रिकेट क्लबच्या 51,000च्या ट्रॉफी मध्ये होत आहे. वेलकम. तदनंतर सचिनजी पवार साहेब यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. सचिनजी पवार शिवसैनिक यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर मुबशीर यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. मुबशीर पापा यांच्या शुभ हस्ते सचिनजी पवार यांचं स्वागत केलं जात आहे. $51,000 ट्रॉफी डिंगडॉंग वडोली ट्रॉफी 2024 मध्ये आपलं पवार साहेब हार्दिक स्वागत. तदनंतर रणजित पाटील यांचं स्वागत आणि सन्मान इबाद आणि कैलाश जाधव यांनी करावं. इबादजी आणि कैलाजी जाधव यांच्या शुभ हस्ते सन्मान केलं जातंय. रणजितजी पाटील साहेब शिवसैनिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना आपलं हार्दिक स्वागत. रणजितजी पाटील. तदनंतर एक डॅशिंग शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख या वाडा तालुक्यामध्ये कुडूस पंचकृषी मध्ये आहे, योगेशजी भानुशाली साहेब, कुडूस विभाग शिवसेना यांचं स्वागत आणि सन्मान स्वप्नील जाधव, अदनान लोणबाल यांनी करावं. कट्टर शिवसैनिक कुडूस विभाग शिवसेना योगेश भानुशाली साहेबांचा सन्मान केला जाते. क्रीडा क्षेत्रावर ज्यांचं नितांत प्रेम, दरवर्षी क्रिकेट स्पर्धेला मोलाचं योगदान, योगेशजी भानुशाली साहेब शिवसेना कुडूस विभाग, सुस्वागतम, आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. आणि आपण लगेच मनोगताकडे जाऊया. भिवंडी ग्रामीण विधानसभा भावी आमदार, सर्व तरुणांचे प्रेरणास्थान आणि भावी आमदार म्हणून तरुणांमध्ये चर्चा, सामान्यमध्ये चर्चा असलेले व्यक्तिमत्व दशरथ पाटील सर यांचे 2 शब्द मनोगत आपण ऐकूया. डिंगडॉंग वडोली क्रिकेट क्लब आयोजित वडोली ट्रॉफी 2024 नुकताच ज्यांनी इथून रजा घेतली ते आमचे मित्र डॉक्टर गिरीश पाटील, गिरीश चौधरी सॉरी, व्यासपीठावर उपस्थित सगळेच मान्यवर, या स्पर्धेचे आयोजक आमचे मित्र सदानंद अडकमौल, ज्यांचा आवाज बऱ्याच वर्षांनी मला ऐकायला मिळाला, आनंद वाटला, भेट झाली, इकडे आल्याचं फलित झालं. आणि आपल्या सगळ्या तरुणांशी इथे येऊन खास करून संवाद साधण्याची सुद्धा संधी दिली, म्हणून सर्वप्रथम सगळ्या आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि आपण या तरुणांना मैदानी खेळ खेळण्यासाठी, मी नेहमीच म्हणतो खरं तर क्रिकेट हा मैदानातला खेळ असल्यामुळे त्याला प्राधान्य आहे. तसं क्रिकेटमध्ये आता मुलं बऱ्याच अंशी आपला वेळ खूप वाया घालवत असली तरी पण मैदानामध्ये उभं राहून राहून त्यांचा जो शारीरिक व्यायाम होतो त्या व्यायामाने त्यांचा आयुष्य वाढीस मात्र भर पडते, हे निश्चितच याच्यातून आपल्याला बघायला मिळतं. नंतर कुस्ती, कबड्डी खेळ चालू करा, हरकत नाही. कुस्ती, कबड्डी हे जे खेळ आहेत हे सुद्धा मैदानी आहेत आणि अस्सल मातीतले रांगडे खेळ आहेत, यांना सुद्धा तरुणांनी तिकडे आकर्षित व्हावं. क्रिकेट हा चांगलाच खेळ आहे, पण त्यापेक्षा अधिक जर कुस्ती किंवा कबड्डीकडे जर आपण वळलो तर माझं ठाम मत आहे की कुस्ती आणि कबड्डीमध्ये माणसाला किंवा तरुणाला निर्व्यसनीच राहावं लागतं. कारण मस्तीचा खुराक खाऊन साधू संतावानी जीवन काढणं, वेतणं हे खूप अवघड गोष्ट असते. कारण कुस्तीचा जो पैलवान असतो हा मस्तीचा खुराक खातो. मटन, मच्छी, बदाम, काजू, पिस्ता, ज्याच्यामध्ये शरीरामध्ये रग येते, ती रग थांबून आपण साधू संतावानी राहणं ही सामान्य गोष्ट नाही. कारण साधू संत काय खातात, कंदमुळे किंवा जे
म्हणजे आपला जो रग आहे ती थांबवण्याचा खुराक खातात, पण पैलवान जो असतो तो मस्तीचा खुराक खाऊन साधू संतांनी राहतो, म्हणून त्यांना आपण सलामच केला पाहिजे. अशा खेळाकडे सुद्धा तरुणांनी वळलं पाहिजे. मुलांना खास करून मैदानी खेळाकडे आपण प्रोत्साहित केलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि आपण सगळे तरुण निर्व्यसनी आहात, निर्व्यसनी राहा आणि समाजाला निर्व्यसनी राहण्यासाठी प्रोत्साहित करा, अशा प्रकारचे या ठिकाणाहून आवाहन करतो. आणि या ठिकाणी बोलून मला मान सन्मानित केला आणि बोलण्याची पण संधी दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. नक्कीच थँक्यू दसजी पाटील सर. वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेकरिता आलात, उपस्थित दर्शवली सर्व शिवसैनिकांचे तुमचे सर्वांचे आम्ही आभार मानतोय. डिंगडॉंग क्रिकेट क्लब वडवली डिंगडॉंग ट्रॉफी 2024 मध्ये. तर जाऊया आपण मॅच कडे. जोडले जातील अद्वर शेलार. एफडीसी कुडूस आणि आराध्या 11 अलमान. आराध्या स्पोर्ट अलमान. आपण टॉस साठी यायचे बी फास्ट. व्हाईट बॉल पंचांनी मात्र दर्शवलाय आणि अवांत धावमध्ये या ठिकाणी मिळते. सैराज खाती बॉलिंग मार्कवर आहे. साफ्रोनाच्या विपक्षामध्ये भेदक मारा करण्यासाठी पहिल्या इनिंगची बॅटिंग साफ्रोंडे करतायत. साफ्रोंडे टीम कडनं प्रथम बॅटिंग बघायला मिळते. धावसंख्या पहिली 18 या अंकावर 18. यावेळेला फटका सजवला गेलाय. बॉल चाललाय वन बाउन्स, परंतु त्या ठिकाणी फिल्डरच्या हातामध्ये एक सिंगल या बॉलवर मिळेल. धावसंख्या आपण पाहिली 19. 19 रन्स ऑन बोर्ड. 19 धावा स्कोर कार्डवर. सहजरित्या तुम्हाला सहजासहजी सैराज खतीबा धावा करून देणार नाही. पहिल्या बॉलवर भलेही तुम्ही त्याच्या षटकार ठोकला असेल, पण परंतु तरी सुद्धा कमबॅक करण्याची क्षमता आणि ताकद आपल्या मनगटामध्ये ठेवतो तो सैराज खतीब. गोलंदाजी मार्क वरनं वरती विकेटनं पुढचा बॉल. यावेळेला ओव्हर स्टेप काढून तटवायचं होतं. बॉल चाललाय आपण पाहिलं तर मिड विकेटच्या रिझन मध्ये एक तर या बॉलवर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये येत असताना धावचीच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल खेळाडूंना माघारी. दुसऱ्याकरिता येत असताना विकेट मिळते. धावसंख्या एका सिंगलनं वाढून पुढे जाऊन पोहोचेल 20-20. ये काली काली आँखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता शुभम पाटील मैदानामध्ये दाखल. काय शुभम खूप उशिरानं मैदानामध्ये दाखल झालाय. जो नेहमी आपल्याला सलामीला बघायला मिळत असतो साफ्रोंडे टीम कडनं. एक प्रतिभा संपन्न खेळाडू आहे, युवा खेळाडू तो शुभम. मात्र थोडासा उशिरा नाही येत असताना सैराज पुढचा बॉल. पंचांकडे अपील आणि परतावं लागेल मॅनकडिंगच्या स्वरूपामध्ये. यावेळी मात्र आल्या पावली शुभमला माघारी जावं लागेल. मॅनकडिंग आणि मॅनकडिंग गेल्या मॅच मध्ये सुद्धा बघायला मिळते आणि या मॅच मध्ये सुद्धा विकेटचं पतन. शुभम बॅक टू डग आउट. मोठा हादरा लागेल टीम साफ्रोंडे संघाला. विकेट खेळाडू बाद. आणि या ठिकाणी भावी आमदार भिवंडी विधानसभा ग्रामीणचे माननीय रजा घेत आहेत दशरथजी पाटील साहेब, शिवसेना नेते. हॅलो. दशरथ पाटील आपला माणूस, आपला आमदार, घरचा माणूस, हक्काचा उमेदवार. रात्री अपरात्री जळी स्थळी काष्टी पाशानी जेव्हा कुणाला तुम्हाला अडचण असेल मी अभिवचन देतो. मी सदानंद अडकमोल. गेल्या 50 वर्षापासूनचा माझा त्याच्याशी वैयक्तिक संबंध आहे. अगदी हक्काचा माणूस, हक्काला जागणारा माणूस. कुठल्याही क्षणी म्हणजे जसं जळी स्थळी काष्टी पाशाने आपण परमेश्वराला आठवतो तसं या माणसाकडनं अपेक्षा ठेवा. मी तुम्हाला अभिवचन देतो का तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही. नवा चेहरा, शिक्षकी पेशातला माणूस आहे, तरुणांशी चांगली नाळ जोडलेला माणूस आणि हक्काचा माणूस आहे. आपला माणूस, आपला उमेदवार. एवढे वाक्य लक्षात ठेवा. धन्यवाद. थँक्यू योगीजी भानुशाली साहेब, दशरथजी गुरुजी, त्याचबरोबर पवार साहेब, संपूर्ण शिवसैनिक या ठिकाणी आपण आलात. वेळात वेळ काढून या ठिकाणी अगदाजी बुबेर यांच्या शब्दाला विनंतीला मान देऊन आपण डिंगडॉंग ट्रॉफी मध्ये आलात. थँक्यू. थँक्स अ लॉट. वडोली गावाकडनं आपले धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आणि SRK नारे टीमला वसईवन पाटील नेटवर्क लाईव्ह युट्यूबवर पाहणारे प्रेक्षक आणि चांगले स्टार क्रिकेटर, हार्ड हिटर, बॅटर इबाद कुदई यांच्याकडनं SRK नारे टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. अच्छा, ओके.
शुभमची विकेट घेतली. शुभम सारखा चांगला खेळाडू अशा प्रकारे बाद होतोय त्याचं खूप वाईट वाटते मला. बॅकफुटला जात आहेत, पॉइंटच्या दिशेने चेंडूला मारण्याचा प्रयत्न, चांगला अचूक असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि 3 चेंडू झालेले आहेत, 20 धावा. अगदी मोर्चा बंदी केली, नाका बंदी केलेली आहे. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पंचांकडे अपील केले जाते. पंच मात्र सांगतात की जमिनीला चेंडू स्पर्शून जातोय. आवाज देर इज अ डेफिनेट साऊंड, परंतु पंच इतके चतुर आहेत, चाणाक्ष आहेत, इतकं त्यांचं बारीक लक्ष आहे. अगदी ऍट दॅट मोमेंट त्यांनी सांगितलं की हा चेंडू जमिनीला स्पर्शून गेलेला आहे. आराध्य 11 आलमान, दीपेश गोलप अँड टीम आणि एफडीसी कुडूस ऑन युअर मार्क बी रेडी, नाणेफेकी झाली. म्हणजे ज्या प्रकारची धावसंख्या अपेक्षित होती, पहिल्या चेंडू षटकार मारण्याचा अथर्वने डावाला प्रारंभ धडाकेबाज केला होता, प्रेक्षकांच्या नजरा विस्फारल्या गेल्या होत्या, परंतु तसं काही झालं नाही. धावसंख्या जेमतेम 21 वर जाऊन पोहोचते आणि षटक मार्गस्थ होते 3रं. यावेळेला मात्र चेंडूला उडवलं जातंय, पकडो कॅच जीतो मॅच आणि झेल सुटतोय वाटतं. धावसंख्या जाऊन पोहोचली 22 वर. रखरखत्या उन्हामध्ये अंगाची लाई होते. खालिद मुल्ला यांच्याकडनं नारे संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. शोएब बाबे यांचं पान घ्या, गला साफ करा. शोएब बाबे यांचं पान खा, रक्त शुद्ध करा. शोएब बाबे यांचं पान खा, आवाज सुधारा. म्हणजे आपल्या भागातले जेवढे कव्वाल आहेत, जेवढे गायक आहेत, तेवढे शोएब बाबे यांचं पान न चुकता खातात. रजनीगंधा पान शोएब बाबे यांची निर्मिती. जिसके गले में खराश, शोएब बाबे का पान खाइए. जिसको गले की तकलीफ, शोएब बाबे का पान खाइए. खाने के बाद खून साफ करना है, दिल की धड़कन तेज कम करना है, पान खाइए. पान खाए सैया हमार, सावली सूरतिया ओठ लाल लाल. आणि अंडर आर्मचे सर्वात मोठे या विभागातले प्रायोजक वन अँड ओनली शोएब बाबे. तर 4थं षटक येते घेऊन कपिल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डावीकडनं उतरला चेंडूला आणि झेल उडतोय आणि इथे मात्र झेल होऊन गडी बाद होतोय. कितवा आणि एफडीसी कुडूस टीम प्लेयर, वाडाश्री बॉडी बिल्डर, लीजन क्रिकेटर मोजम पटेल यांना विनंती आहे डिंगडॉंग वडोलीची क्रिकेट क्लबची की आपण सन्मानाने व्यासपीठावर यावं. प्लीज वेलकम व्हीआयपी डायस मोजम पटेल, एफडीसी कुडूस टीम प्लेयर, प्लीज वेलकम. एसआरके नारे टीम को खालिद मुल्ला इन्होंने बेस्ट ऑफ लग दिया है. काय हे बघा, मंकी विकेटचा जो आपल्याकडे स्तोम मारलेला, एक साधा सोपा रूल्स अँड रेग्युलेशन सांगतो. इंटरनॅशनल रूल असा आहे का जोपर्यंत गोलंदाजाच्या हातामधनं चेंडू सुटत नाही, नॉन स्ट्रायकर मस्ट बी स्टँड इन द प्रॉपिंग क्रीज. पुढचा चेंडू. यावेळेला चेंडूने गुंगारा दिलाय, डिक्लर झोन कडे जात नाहीये. तिथे जबरदस्त देह असतील. काय त्या खेळाडूचं नाव? मोफीज. बघा, गडी अंगाने उभाने आडवा, जिथं उभा राहतो तिथून 200 मीटर मध्ये जमीन हादरते. स्पर्धेतला मला वाटतं सर्वात वजनी खेळाडू, नियर अबाउट 100 kg. वकार नंतर तिसरा चेंडू. राईट आर्मवर पंचांच्या डावीकडनं चेंडू पडतो, आपटून टाकले चेंडू, बॅकफुटला जात आहेत. सुदर्शन मारतायत, वय होत आहे, परंतु सुदर्शन यांचं मात्र क्रिकेटवरची निष्ठा, क्रिकेटवरचं प्रेम मात्र कमी होत नाही. मिस्टर मस्क्युलर म्हणून या परिसरात त्यांची ख्याती आहे. असे मोहज्जम पटेल येत आहेत. एका हाकेच्या अंतरावर त्यांची सासूरवाडी पण आहे. बहुधा दुपारचं शाही भोजन तिकडे असावं असा अंदाज आहे. नाऱ्याला ना मग एका हाकेच्या अंतरावर आहे सासूरवाडी. सासूरवाडीला माहित झाले की जमाई राजा पहुंच चुके हैं वडोली में. पुढचा चेंडू.
राईट चौथा चेंडू राईट आम होतं की पंतच्या डावीकडे यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न करताय चेंडूने मात्र हात समांतर धावा अंतर धाव संख्या जाऊन पडली ती बरोबर 25 वर. शुभम माननीय मोजम पटेल लिजन क्रिकेट यांचं स्वागत आणि सन्मान रवींद्र जाधव दिनेश जाधव यांनी करावं. जशी A1 जोडी अगदत बुबेरे आणि फरमान बुरे आहेत त्या पद्धतीने रवींद्र जाधव दिनेश जाधव ही सुद्धा A1 जोडी आहे जाधव परिवाराची. आणि यांच्या शुभ हस्ते लिजन क्रिकेटर वाडा श्री बॉडी बिल्डर ठरलेले गचाल ढिसाळ दळबद्री क्षेत्ररक्षण काय त्या खेळाडूचं नाव नितीन आणि त्याच्यासाठी लोक प्रेक्षक बोलताय पोता जे पोता. साधा सोपा लॉलीपॉप झेल सोडलेला आहे. FDC कुडूस आणि अल्मान आपण टॉस साठी या. नक्कीच या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करूया काशीमीरा सुप्रसिद्ध उद्योजक भाबे परिवार या गावचे जावई माननीय अरफान कुरेशी सर. प्लीज वेलकम टॉस बॉक्स. तर एक अत्यंत उत्कंठावर्धक रोमहर्षक असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यासारखे नारे विरुद्ध सापरोंडे. धावसंख्या झालेली कितवं षटक अंतिम षटक मार्गस्थ होतंय का. धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 29 किती गडी बाद झालेले आहेत. या ठिकाणी पाहताय डिंग डॉंग वडोली क्रिकेट क्लब आयोजित वडोली ट्रॉफी 2024 आपण शाहीन पाहताय. गोलंदाजासाठी येतोय. अरफान कुरेशी मान्यवर आहेत पाहुणे आहेत काशीमीरावरनं या स्पर्धेला निमंत्रण मान देऊन त्यांनी भेट दिलेली आहे. गेस्ट आहेत काशीमीरा की मशहूर हस्ती मिस्टर अरफान कुरेशी सर. इनके शुभ हाथों से यहाँ पे टॉस किया जा रहा है. स्मार्ट डैशिंग पर्सनालिटी काशीमीरा हेड एंड टेल. तर टॉस या ठिकाणी फरमान भुरे आपण पाहू शकता हेड या ठिकाणी आलेले आहेत. टॉस जिंकल्यानंतर राज इंटरप्राइजेस उसूल लोनबाल यांच्याकडनं आपल्याला एक कॅप आहे. माननीय कुरेशी सर यांच्या शुभात या ठिकाणी कॅप दिली जात आहे. FDC कुडूस टॉस विन. नक्की सोनू काय म्हणाल आपण टॉस जिंकलेला आहे ही मॅच खूप महत्वाची काय स्वीकारणार. फलंदाजी करताना 5 ओव्हरची मॅच आहे. टीमनं कुठपर्यंत टार्गेट द्यावं. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच आपण आपल्याला बेस्ट ऑफ लक असतील. आयोजनाबद्दल काय म्हणशील. या वर्षीच मागच्या वर्षी 1 लाखाची स्पर्धा होती यावर्षी 51,000 केली पण आयोजन आता गावात घेतले आणि या बुरे स्टेडियमला पाहताना तुम्हाला कसं वाटतंय. नक्कीच खूप चांगलं आयोजन आहे आणि त्यांचं होम ग्राउंड आहे. नक्कीच बेस्ट ऑफ लक कॅप्टन FDC कुडूस टीम अँड कॅप्टन आराध्या स्पोर्ट अल्मान. नक्कीच आपली टीम सुद्धा चांगल्या लयामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आणि समोर मातबदार संघ आहे. मेहनतीनं FD कुडूस टीम फैजान माता तयार केली आहे. मोजम सिनियर प्लेयर त्या टीम मध्ये आहेत. कित्येक स्पर्धेमध्ये आपल्या एकमेकांसमोर टशन होते. एकदा तुम्ही जिंकता काही ते जिंकतायत. बॅटिंग येते कुठपर्यंत टार्गेट द्याल. 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 50 पण रोखण्याचा प्रयत्न आपण करणार आहेत. बॉलिंग करताना बॅटिंग कुडूसची असेल जर धावसंख्या 70च्या वर गेली तर प्रयत्न करू चेस करण्याचा. आयोजनाबद्दल काय म्हणशील. सुंदर आयोजन आहे. आयोजन आवडलेले अल्मान टीमला सुद्धा आणि FDC कुडूस टीमला सुद्धा. पात्र ऐकत राहा अगदी भव्य वडोली ट्रॉफी 2024 डिंग डॉंग क्रिकेट क्लब आयोजित जय क्रिकेट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर खणखणीत असा षटकार नो बॉलच्या इशाऱ्यावर हो आम्ही का घेतलेला आहे. परंतु तिकडे बाईट चालू होती ना. सूरज पाटील याच्याकडे माईक गेला का दुसऱ्या लोकांना बोलायची संधीच देत नाही. तो अतिक्रमण करतो दुसऱ्याच्यावर.
धाव संख्या 43. 2 चेंडू टाकून झाल्या. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिट आहे. फ्री हिट असल्यामुळे त्याच्यावर गडी फक्त धावबादच्या रूपाने बाद होतोय. आपल्याला आठवत असेल भारत पाकिस्तानची हाय टेन्शन वाली मॅच होती. नुवान नावाचा गोलंदाज होता आणि त्याचा नो बॉलवर त्रिफळा उडवला होता. विराट कोहलीचा चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने गेला होता आणि सुसाट धावत सुटले होते. 3 धावा पळून काढल्या होत्या. बऱ्याचशा वेळा आपल्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंच्या डोक्यामध्ये या गोष्टी राहत नाही, म्हणून त्यांना सातत्याने मी टोचत राहतो. जसं शर्यतीच्या बैलांना परांड्या टोचाव्या लागतात, तशा ग्रामीण भागातल्या खेळाडूंना मी परांड्या टोचायचं काम करतच राहतो. पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. कव्हरचा खूप सुरत असा फटका पाहायला मिळतो. 2 धावा तर मला वाटतं मिळालाच पाहिजेत. आणि थ्रो बघा, 2 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 46. बऱ्यापैकी धाव संख्या उभारली जाते. आत्ता मात्र धावसंख्येला चांगला लगाम, चांगला आकार आलेला आहे. त्याचं कारण सुदर्शन एक जुना जाणता खेळाडू मैदानामध्ये एका बाजूला तंबू टोकून आहे. अनेक खेळाडू आले, बाद झाले. सुदर्शन मात्र अनुभवाच्या जोरावर मैदानामध्ये टिकून आहे. गोलंदाजाचा सक्षमपणे भिडतोय, नडतोय, लढतोय, तुडवतोय. बघा ऑन राईटचा जोरकस फटका पाहायला मिळतोय. चेंडू वेगाने येतोय साईड स्क्रीनच्या दिशेने आणि 1 बाउन्सनी चेंडू जातोय. खणखणीत दणदणीत चौकार. अनुभव संपन्न असा खेळाडू सुदर्शन चक्र फिरायला लागलेला आहे. सुदर्शन म्हटलं की आपल्याला हेमंत भोईर आठवतो. सुदर्शन चक्र म्हटलं की भगवान श्रीकृष्ण आठवतो. धाव संख्या 50. असं वाटलंही नव्हतं की 50 धावा होतील, परंतु सुदर्शन उभा राहिला. सुदर्शन नुसता उभा राहिला नाही तर त्याची बॅट सुदर्शन चक्रासारखी फिरायला लागली आणि धावा मात्र चांगल्या सुस्थितीत आलेल्या आहेत. यावेळेला आता फुलटॉस बॉडी वेधी गोलंदाजी, शरीर वेधी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि पंचांचा इशारा लेग बाईचा. लेग बाईच्या रूपाने धाव संख्या 1 ने पुढे सरकते 51 आणि षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि तब्बल 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन संपलेला आहे. षटकच संपलं, 5 षटकं झाली ना. 5 षटकानंतर धाव संख्या 51. किती गडी बाद झाले ते पण लिही. 51 लॉस ऑफ 6 विकेट. 52 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटकामध्ये साधारणतः 9.50 ची धावगती आखावी लागेल. तर या 52 धावांचा पाठलाग करताना काय घडतंय, काय बिघडतंय, कोण कुणाला नडतोय, कोण कुणाला तुडवतोय याचं धावता समालोचन करण्यासाठी, पूर्ण लेखाजोखा करण्यासाठी नवा आवाज, नवा चेहरा, अद्वर शेलार. चला पुन्हा एकदा या आपण दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. मॅच कडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी विजयाकरता आव्हान ठेवले 52 धावसंख्येचं 52 धावा करायच्या आहेत. 30 बॉल आणि 52 धावा. पहिली 3 षटकं पाहिली तर सर धावसंख्या इतकी होईल असं वाटलंही नव्हतं, कारण साईराज कताब यांनी रजा भुरे आमच्या समवेत जे जॉईन आहेत, ज्यांच्या टीमनं कॅम्प प्रीमियर लीग 2024चं पहिलं पद विजेते पद पटकावलेलं आहे. ते रजा भुरे सुद्धा चांगला एक युवा खेळाडू आहे. या करंट कंडिशनला खूप सारी चर्चा त्याच्या सुद्धा नावाची बघायला मिळते आपल्याला. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहू शकाल ओपनिंग पेअर प्रांगणामध्ये दाखल टीम SRK नारे संघाची. एका बाजूने आपण पाहिलं तर फलंदाजी करण्याकरता मैदानामध्ये दाखल मॉफिज आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहिलं अकमल.
मोफिज आणि अकमल ही जोडी मैदानामध्ये दाखल. गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज पाहिला आपण. बॉलिंग करण्याकरिता सज्ज झालाय अथर्व. पहिलं षटक घेऊन स्टँडच्या मागे आपण शुभम याला पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. आपण 30 बाहेर 2 खेळाडू पाहू शकाल. एक अथर्व पाटील जो आपण गोलंदाज बॉलिंग मार्क होणं पाहतोय. शुभम पाटील यांचे छोटे बंधू आहेत ते आणि त्यांचे वडील सुद्धा अभय पाटील ते सुद्धा एक अप्रतिम लिजंड क्रिकेटर होते. ही माहिती संपूर्ण सदानंदजी अडकमोल सर आमच्यापर्यंत पुरवत असताना, कारण त्यांनी सुद्धा तब्बल 34 वर्ष खऱ्या अर्थानं आपली क्रिकेट करता दिली आहेत. 34 वर्षाच्या कालकिर्दीमध्ये खूप साऱ्या खेळाडूंना खेळताना पाहिलं. पहिला बॉल लोवर फुलटॉस स्वरूपातला, त्या बॉलला भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. काऊक कॉर्नर झोन मध्ये जाईल आणि फील्ड करेल आणि फेक करेपर्यंत एकच सिंगल या बॉलवर कंप्लीट होईल. मोपीजला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. आता अकमल येतोय. सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहे. शुभम पाटील जो एस्टँडच्या मागे आपण पाहतोय, त्यांचे वडील नरेश पाटील हे वाडा तालुक्यातील 30 ते 40 वर्षांपूर्वी सर्वोत्तम तंत्रशुद्ध फलंदाज. या करंट कंडिशनला आपण तंत्रशुद्ध फलंदाजामध्ये वारंवार उल्लेख करत असतो. विशाल वल्टे यांचा कॉपीबुक स्टाईलनं क्रिकेट खेळणारा खेळाडू यतीश पाटील पिंपळास. ही संपूर्ण माहिती मात्र अडकमोल सर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. खऱ्या अर्थानं आम्ही वारंवार उल्लेख करतो की अनेक वर्ष आपली क्रिकेटला खऱ्या अर्थानं अडकमोल सरांनी सुद्धा दिली आहेत. समालोचन असू द्या, स्वतः एक अप्रतिम दर्जाचे अष्टपैलू खेळाडू आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना ऐकतोय. ही खूप मोठी गोष्ट आहे.
मॅच कडे जाऊयात आपण. धावसंख्या पाहिली तर स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचले 34-34. 4 चेंडू संपलेत. या दुसऱ्या षटकामध्ये अकमल इज ए सेट ऑन फायर. अकमलच्या बॅट मधनं तडाखे आणि तडाखे. एकच गोष्ट बघायला मिळते याही वेळेला बॉलला भिरकावत असताना बॉल चाललाय सरळ काऊ कॉर्नर झोनच्या डोक्यावरनं. बॉल वन बाउंस सीमारेषा क्लिअर करेल आलेला अकमलच्या बॅटमधनं. अजून एक अप्रतिम स्ट्रोक. चौकार 4. वा काय फलंदाजी अकमल यावेळी पेशकश मैदानात करत असताना 38 धावा स्कोर कार्ड वर जोडल्या गेल्यात. विजयाकरता आव्हान ठेवलंय अर्थातच 52 धावांचं. त्यापैकी 38 धावा स्कोर कार्ड वर डन झाल्यात. ज्या वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं बॉल बॅटवर प्रॉपरली आला नाही. या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आणि षटक क्रमांक 2 संपते. 2 षटका अखेरीस 38 धावा स्कोर कार्ड वर. 38 रन्स ऑन बोर्ड. 38 धावा स्कोर कार्ड वर आहेत. हा पंचांना विचारलंय एक्स्ट्रा असेल तर बेटर होईल. आणि संध्याकाळी पब्लिकला सुद्धा लकी ड्रॉ दररोज डे लकी ड्रॉ संध्याकाळी या ठिकाणी बॉक्स फिरेल. त्या बॉक्स मध्ये आपल्या नावाची चिठ्ठी आपण टाकायची आहे. तेव्हा ठीक संध्याकाळी 5 वाजता लकी ड्रॉ ओपन केला जाईल. मिस्टर लाला भुरे यांच्याकडनं घरगुती रॉयल मोटर प्रोप्रायटर यांच्याकडनं घरगुती गिफ्ट हॅम्पर. वा सुंदर कॅच कंप्लीट केली म्हणावे लागेल या जागेवर. कारण गोलंदाजी करत असताना कव्हरच्या दिशेने आला आणि बॉलला मात्र आपल्या हातामध्ये खूप अप्रतिमरित्या कंप्लीट केले. धावसंख्या आपण पाहिली तर साबित आहे स्कोर कार्ड वर 38-38. विजयाकरता बघायला गेलं 52 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. अजून सुद्धा तुम्हाला 14 धावांची गरज आहे. आणि चेंडू पाहिले शेष आहेत आतापर्यंत ते म्हणजे 16 बॉल मध्ये करायचे आहेत 14 धावा. अशीच मॅजिकल स्पेल इथून कंटिन्यू हाताळावर हात लागेल. नेक्स्ट मॅच बिग मॅच आपल्या भेटीला येणार आहे. टीम एफडीसी कुडूस आणि त्याच्या विपक्षामध्ये टीम अलमान मैदानामधनं इन ऍक्शन बघायला मिळेल. एकमेकांच्या विपक्षात बिग मॅच एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन ठेपतील. त्यावेळेला आल्या आल्या पहिल्या बॉलवर स्विच हिट खेळायचा होता. बॉल बॅटवर प्रॉपरली घेता आला नाही. साईराज खतीब आपण बॅटिंग स्टान्स वरनं पाहू शकाल. मॅच अजून सुद्धा बाकी आहे. 15 चेंडू मध्ये 14 धावसंख्येची गरज असली तरी सुद्धा डिपेंड करण्याची क्षमता सापरोंडेकर सुद्धा आपल्या मनगटामध्ये ठेवतात. ती टीम सापरोंडे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. या वेळेला मात्र पुल करायचं होतं. फिल्डर आहे त्या जागेवर जज करतोय आणि वेल जज कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. अजून एक विकेट मिळतीये. हे 4 बॉल अजून एकही धाव गोलंदाजानं खर्ची केली नाहीये. दर्जेदार बॉलिंग यावेळी गोलंदाजाच्या माध्यमातून बघायला मिळते. कारण पाहिला आपण तर साईराज खतीब यांना रोखून धरलं या बॉलवर. विकेट मिळाली. महत्वाचा खेळाडू साईराज खतीब सुद्धा तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल. आपण फलंदाजी स्टान्स वरनं पाहू शकाल. सौरभ नवीन बॅटर सौरभ
बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल. डावखोऱ्या त्याचा फलंदाज आहे सौरभ. 5वा बॉल. संदीप संगत या वेळेला अजून एक विकेट मिळवून देत असताना डावखोऱ्या त्याचा गोलंदाज या मॅच मधनं प्रभावी करतोय. आणि 5च्या 5 बॉल अकमलला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला राहावं लागते. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला राहत असताना तो मात्र ही संपूर्ण दृश्य घडत असताना बघतोय. विकेट मिळतायत, विकेट जातायत, येतोय तो जातोय, येतोय तो जातोय. आणि अशा सिच्युएशन मध्ये नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल नितीन. चला गेम थोडी स्पीडअप करायची आहे कारण संपूर्ण मॅचेस हे आपल्याला आजच कंप्लीट करायचे आहेत. कुठल्याही दिवसाची मॅच पेंडिंग राहणार नाही, त्या गोष्टीची नोंद असू द्या. आज आपण WC अंतर्गत संपूर्ण टीम पाहतोय. उद्याच्या दिवसामधनं सुद्धा WC अंतर्गत टीम पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये. शेवटचा अंतिम एक चेंडू बाकी असेल. याही वेळेला वेगवानता आणि त्या ठिकाणी काय घडलं, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे गोलंदाजानं. जो गोलंदाज आपण बॉलिंग बार कोण गोलंदाजी करताना पाहतोय. मेडन +4 विकेट. वा एकदा बॉलिंग करता टाळ्या झाल्या पाहिजे संघटित करिता. मेडन +4 अप्रतिम बॉलिंग या मॅच मध्ये कमबॅक करून देत असताना, कमबॅक मिळवून देत असताना. आता येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि विजयाकरता गरज आहे 14 धावांची. संगदीप आणि रजा यांच्याकरता पारितोषिक त्यांचे बिग फॅन पापा भाबे यांच्याकडनं प्रति षटकार मिस्टर रजा यांना 500 रुपये कॅश प्राइज. गूगल पे बिझनेस पार्टनर आहे पापा भाबे रजा. आणि रजा करिता प्रति षटकारला 500 रुपये कॅश प्राइज. यावेळी अकमल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. अकमलच्या विपक्षामध्ये आपटून टाकलेला बॉल. पंच वळतायत. इट्स अ डॉट बॉल असं कळवत असताना आम्हाला 11 चेंडू 14 धावांची गरज. मॅच अजून सुद्धा बाकी आहे. कुठे 18 चेंडू 14 धावांवर मॅच होती आणि या वेळेला कुठे 11 बॉल आणि 14 धावसंख्येवर मॅच येऊन ठेपली आहे. यासारखे नारे टीम थोडीशी स्ट्रगल मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज डावखोऱ्या हातानं. या वेळेला अतिरिक्त शफल होऊन खेळायचं होतं. पंचांकडे अपील करतायत आणि धरली अपील उचलून. बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर बॉल मात्र एस्टॅनच्या मागे शुभम पाटील याच्या हातामध्ये जात असताना विकेटचं बदन. अकमल इज बॅक टू द डगआउट. मोठा हादरा लागेल टीम यासारखे नारे संघाला. विकेट खेळाडू बाद. झटका लगे जिया पे. हेलो. नारा के तंबू में घबराहट. जैसा ही अकमल पवेलियन में लौटा है भगदड़ मची है. दिलान घबराट. नाऱ्याच्या संघाच्या समर्थकांमध्ये दिलान घबराट. नाऱ्याचे समर्थक गोमात. नक्कीच कारण महत्वाचा खेळाडू यावेळी बाद झालाय. आणि नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये शालिम. सैराज खतीब यांच्याकडनं झालेली चूक आता मात्र त्यांना डोकेदुखी ठरत असेल. कारण अशा प्रकारचा बेजबाबदारपणीचा फटका मारायला गेले ज्यावर त्यांना बाद व्हावं लागलं. कारण सैराज एक जबाबदारीपूर्ण खेळाडू आहे. यावेळेला फटका चांगला. प्रॉपर टायमिंग. बॉल चाललाय सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल निघून जाईल. आलेला अप्रतिम स्ट्रोक. षटकार 6. आल्या आल्या जो फलंदाज आपण पाहतोय शालिम त्याच्या बॅट मधनं पुल करत असताना बॉल सीमा पार. षटकार 6. षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा नाऱ्याचे समर्थक जोमात. दिलान घबराट होती. बीपी वाढला होता तो नॉर्मल होतोय. शालिम वा आल्या आल्या फटका खेचत असताना षटकार शालिमच्या बॅट मधनं बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सुदर्शन. याही वेळेला आपटून टाकलेला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केला जातोय. डॉट बॉल कंप्लीट होत असताना धावसंख्या आपण पहिली स्कोर कार्ड वर झुडली गेली आहे 44. विजयाकरता 8 धावांची गरज आहे. चेंडू पाहिले शेष असतील ते सुद्धा 8 चेंडू आणि 8 धावांची गरज.
थोडस सोपं आव्हान, परंतु प्रमुख खेळाडू बाद झाले, तिथून जबाबदारी आहे बॅट्समनवर. यावेळेला फुलटॉस बॉल होता, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं, त्या ठिकाणी बॉलला स्टॉप केलं जात आहे. या बॉलवर पाहिलं तर एकच सिंगल मिळेल. 7 चेंडू 7 धावसंख्येची गरज, 7-7 असं समीकरण. कोण या मॅचवर हवी होईल ही मात्र गोष्ट बघण्यासारखी, कारण जो लॉंगॉनच्या रिझन मध्ये खेळाडू होता त्याने कुठल्याही प्रकारची फेक केली नाही, स्वतः बॉल घेऊन मात्र गोलंदाजापर्यंत पोहोचले, कारण एक एक धाव खूप रिस्की आहे. आपण पाहत आहोत डिंग डॉंग वडवली आयोजित वडवली ट्रॉफी 2024 हा थरार. यावेळेला फुलटॉस बॉल आणि कॅचला संधी, कंप्लीट केली जाईल कॅच, विकेट होईल पतन, परदावं लागेल खेळाडूला माघारी. येणारे बॉल बाकी आता 6 आणि विजयाकरता करायच्या तुम्हाला 7 धावा, 6 चेंडू आणि 7 धावा. विकेट गेल्याबरोबर परत नारा संघ कोमात, दिलान घबराट, बीपी वाढलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरनं संघदीप सज्ज होतोय. 6 बॉल आणि विजयाकरता करायचे तुम्हाला 7 धावा. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. या वेळेला आपटून टाकलेला बॉल, त्याला लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलं जात आहे. फिल्डर येतोय बॉलवर, एक तर कंप्लीट, काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव नाकारली आहे. संघदीप या मॅच मध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून कमबॅक करून देत असताना, मिळवून देत असताना, जे 11 खेळाडू मैदानामध्ये इन ऍक्शन खेळत आहेत त्या 11च्या 11 खेळाडूंची ड्रेसिंग ही सेम हवी आहे. ड्रेसिंग म्हणजे टी शर्ट हे सेम हवेत, ज्या जर्सीज तुम्ही वेअर करताय, अथवा मग तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. कारण ही संपूर्ण स्पर्धा आपण WC अंतर्गत पाहतोय. डिंग डॉंग वडवली आयोजित वडवली ट्रॉफी 2024 हा थरार आपण मैदानामधून अनुभवतोय, पाहतोय. नेक्स्ट मॅच, अजून एक बिग मॅच आपल्या भेटीला येणार आहे. टीम FDC कुडूस आणि त्याच्या विपक्षामध्ये टीम अलमान. सूरज पाटील तोंड वाचायला लागले म्हणजे भुकेने अक्षरशः व्याकुळ झालेले आहेत. या वेळेला फुलटॉस बॉल होता, बॅटवर प्रॉपरली घेता आला नाही. एक सिंगल तर या बॉलवर कंप्लीट केली आणि सिंगलवरच समाधान मानतायत. येणारे बॉल 4 आणि करायचे आहेत तुम्हाला 5 धावा. 4 चेंडू आणि 5 धावा. आजच्या दिवसामधनं आपण WCAच्या अंतर्गत संपूर्ण टीम्स पाहतोय. उद्याच्या दिवसामधनं सुद्धा WCA अंतर्गत टीम बघायला मिळतील. या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी ओपन एक गाव एक आमंत्रित संघ या मैदानामधनं खेळताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि शेवटच्या दिवशी सुद्धा ओपन एक गाव एक फॉर्मॅट आपल्याला बघायला मिळेल. अर्थात आपण पाहत आहोत डिंग डॉंग वडवली आयोजित वडवली ट्रॉफी 2024 चा थरार. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. या वेळेला फुलटॉस बॉल, बॅटवर प्रॉपरली येत नाहीये, त्या ठिकाणी फिल्डर आहे. थोडीशी फंबल, एक तर कंप्लीट. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये जात असताना शुभम कडनं सुद्धा चूक होतीये. 2 कंप्लीट, काय इथून 3री धाव सुद्धा कंप्लीट केली जाईल का? मात्र 3ऱ्या करिता जात असताना ज्या बॅट्समनने षटकार ठोकला होता त्या बॅटरला आता धावजीतच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल माघारी. विकेट सोबत धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्ड वर जोडली गेली आहे 49-49. विजयाकरता गरज आहे 3 धावांची आणि येणारे बॉल्स आहेत ते सुद्धा 3 चेंडू 3 धावा. न्यू बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल कपिल. काय सर, या मॅच मध्ये सुद्धा ऑल आउट होताना आपल्याला बघायला मिळेल SR किनारे टीम. गेल्या मॅच मध्ये माऊली प्रतिष्ठान कुडूस टीम मात्र ऑल आउट झाली होती. काय या मॅच मध्ये सुद्धा चेस करताना, कारण आतापर्यंत विकेट्स आपण पाहिल्या तर गमावल्या गेल्यात. अर्थातच 7. न्यू बॅटर, चला बी फास्ट. येणार आहे 3 बॉल आणि करायचे आहेत तुम्हाला 3 धावा. 3 चेंडू आणि 3 धावा. नाऱ्याच्या समर्थकांमध्ये तापातापी झालेली आहे. कुठल्याही क्षणी तिथे दंगल होऊ शकते त्या समर्थकांमध्ये.
3 चेंडू आणि 3 धावांची गरज. सूरज सर सुद्धा आहेत आमच्या समवेत. आज फक्त आणि फक्त अँकरिंगची भूमिका मात्र त्यांनी स्वीकारली आहे. आणि तदनंतर यावेळेला काय घडलंय मैदानामध्ये, वा चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलं जात आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 1 धाव कंप्लीट. येणारे 2 बॉल आणि 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 धावा. स्वप्नील जाधव सुद्धा आमच्या समवेत जॉईन झालेत. वडवली मधीलच एक आवाज जो आपण याच विभागातून प्रमोट होताना पाहतो. आणि तदनंतर ज्येष्ठ समालोचक म्हणून आम्ही सातत्याने ज्यांचा उल्लेख करत आलो, अर्थातच सदानंदजी अडकमोल सर सुद्धा आमच्या समवेत जॉईन आहेत. त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. डिंगडॉंग वडवली आयोजित वडवली ट्रॉफी 2024 थरार. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आपल्या बॉलिंग ट्रॅक वरनं. पुढचा बॉल घेऊन 2 चेंडू आणि विजयाकरता गरज आहे 2 धावांची. भन्नाट मॅच या ठिकाणी बघायला मिळते. बॉल अप्रतिम निर्धाव स्वरूपामध्ये त्यांच्या मागे. आता 1 बॉल बाकी आणि विजयाकरता 2 धावांची गरज. 1 चेंडू 2 धावा. नाऱ्यातले बरेचसे प्रेक्षक हे जवळजवळ घरच्या दिशेने मार्ग धरलेला आहे. त्यांनी जबरदस्त टेन्शन घमासान बघा. बरेचसे 75% त्यांचे समर्थक घरच्या मार्गावर. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेस. तुम्हाला ही धावसंख्या करावीच लागेल. 1 बॉल मध्ये 2 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. तो बॉल घेऊन गोलंदाजी मार्कोन गोलंदाज संगदीप. यावेळेला पंचांकडे अपील तर करतायत. 1 धाव या बॉलवर कंप्लीट नक्कीच केली आहे. आणि दुसऱ्याकरिता जात असताना मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. आणि सापरोंडी टीम या ठिकाणी एक अविश्वसनीय विजय संपादित करत असताना 18 चेंडू मध्ये 14 धावा डिपेंड केल्या. संगदीप आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. संगदीप चला या नो डाऊट. ज्यांनी सर मेडन षटक हाताळले, ज्यामध्ये तब्बल 4 गडी बाद केले. आणि या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये ज्याने धावा डिपेंड केल्या त्या म्हणजे 7. रेकॉर्ड नक्कीच आपल्या नावी केलाय. या हंगामातील एक अप्रतिम रेकॉर्ड त्याने आपल्या नावी केलाय. विकेट आणि 4 गडी. नारा टीम के लिए गहरा सदमा. काय जिगरबाज खेळ केलेला आहे. काय गोलंदाजी. जबरदस्त संगदीप.